नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की दुष्यंत काम करत बसलेला असतो, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दुष्यंतने आपल्या कृष्णाला कसं सावरलेलं आहे. म्हणजे डाव आखलेला होता बाळजाबाईने, गणपतराव आणि जयकांतने, पण त्यांचा डाव उधळून लावत दुष्यंतने कृष्णाची साथ दिलेली आहे. आणि त्याचबरोबर इकडे थोरल्या सरकारांनी सुद्धा जी मदत केलेली आहे त्यामुळे हे सगळं पॉसिबल झालंय. नाहीतर जिन्यावरून कृष्णाला पाडायचा त्यांचा प्लॅन होता आणि तो प्लॅन फेल झालेला आहे. त्याचबरोबर त्यामध्ये अडकलेली आहे ती म्हणजे मैनावती. मैनावतीची पुरती वाट लागलेली आहे, कारण तिची हाडं खिळखिळी झालेली आहेत. हे सगळं घडलेलं आहे ते फक्त त्या जयकांतमुळं. हे सगळ्या गोष्टी घडत असतात, तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे कृष्णा रूममध्ये आलेली असते, शेतात गेलेली असते. तशी शेतातून चिखलाने पाय माखलेले असतात, अंगाला चिखल लागलेला असतो आणि ती तशीच आलेली असते. तेव्हा मात्र इकडे दुष्यंत म्हणत असतो, अगं कृष्णा काय करतेस, मला मातीचा कण पण चालत नाही माझ्या रूममध्ये. तेव्हा कृष्णा म्हणते, अहो मी शेतात गेले होते, शेतावरून आली आहे ना, मग हे असं होणारच ना, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र दुष्यंत म्हणत असतो की थांब, मी तुला पेपर देतो, मग एकेका पेपरवर पाय टाकून तू चालत जा. त्या दिवशी तू नाही का मला मदत केलेली, अगदी तसं. तेव्हा कृष्णा म्हणते, अहो कसं हो, पेपर म्हणजे विद्या ना, मला सांगा त्याच्यावर पाय द्यायचा आपण, मला काय हे पटत नाही आहे. बघा कसं आहे माहिती आहे का, माझं म्हणणं असं आहे की त्याच्यावर पाय नाही दिला पाहिजे, कारण ती विद्या आहे. मान्य आहे मी शाळेत गेली नाही, मी काय शिकली नाही, पण मी तो अपमान नाही करू शकत. तेव्हा मात्र अक्षरशः दुष्यंतने डोक्याला हात लावलेला आहे. त्याला प्रश्न पडलाय, आता काय बोलू या पोरीच्या समोर मी, ही ऐकायलाच तयार नाही आहे. हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि तो अक्षरशः तिच्याकडे पाहू लागतो. या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि तो रूममध्ये पाहतो. ती म्हणते, हे बघा मी जाते, मी साफ करून घेते आणि नंतर मी सगळं आवरून ठेवते, त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे, हे सगळं मी व्यवस्थित आवरते, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे आता या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि तेव्हाच इकडे बाळजाबाई त्याचबरोबर गणपतराव हे सगळेजण बोलत असतात. मग बाळजाबाई म्हणते गणपत भाऊजी नक्की काय झालं. तेव्हा गणपत सांगू लागतो की बाळजाबाई कसं आहे माहिती आहे का, आत्ता ना आपला ह्याच्यातला प्रॉफिट वाढलेला आहे. किती वाढला आहे, तर तो सांगतो की 0.0%. बाळजाबाई म्हणतात, असं आहे का. मग साडी घेऊन तेवढ्यातच मैनावती तिथे येते. मैनावती साडी घेऊन आलेली असते. बाळजाबाई म्हणते की ही साडी, ती म्हणते, अहो तुम्हीच काढली ना कृष्णेला द्यायला, आज गोंधळ आहे ना, मग गोंधळात आता ही पारंपरिक साडी नेसून तिला दिवट्या नाचवायला लागतील, त्यासाठी तर काढलेली ना ही साडी, असं ती सांगत असते. तेव्हा बाळजाबाई म्हणतात की हो बरोबर आहे. पण लगेचच आता तिथे बोलत असतो तो म्हणजे जयकांत. तो म्हणत असतो की कसं आहे, ह्या ज्या दिवट्या एकदा नाचवल्या, गोंधळ झाला की मग दुष्यंत कायमचा त्या कृष्णेचा होणार, मग मात्र तो कोणाचं काहीच ऐकणार नाही, असं म्हणत तो भीती घालत असतो. तेव्हा मात्र आता हे सगळेजण तिथं असतात, ते पाहू लागतात, सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. तेव्हा बाळजाबाई म्हणतात, पण ह्या दिवट्याच नाचवल्या नाहीत तर हो शक्यच नाही आहे ना, बाकी काय होऊ शकत नाही आहे, असं त्यांचं म्हणणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात आणि इकडे बाळजाबाई सगळेजण आता ठरवतात की काहीही झालं तरी कृष्णी दिवटीच नाचवणार नाही, असा प्लॅन आपल्याला करायचा आहे. तेव्हा मात्र इकडे आता कृष्णी दिवटी नाचवणार नाही आहे असं त्यांचं ठरलेलं आहे, म्हणून त्यांनी तो प्लॅन आखायला सुरुवात केलेली असते. आणि इकडे ते ठरवतात की आपण जिन्यावरती तेल टाकायचं. पण या सगळ्या गोष्टीची कल्पना थोरल्या मालकांना असते, म्हणून थोरले मालक मात्र पाहतच राहतात. ते म्हणतात की नाही, काही झालं तरीही हा कार्यक्रम दणक्यात झालाच पाहिजे, असं त्यांच्या डोक्यात सुरू असतं. बाळजाबाईंनी सगळा प्लॅन केलेला असतो. थोरल्या मालकांनी 2 तेलाचे डबे आणलेले असतात आणि ते सांगत असतात की हे ठेवा, आज कसं आहे कृष्णाचा आणि दुष्यंत सरकारांचा गोंधळाचा कार्यक्रम आहे. कसं आहे बाळजाबाई, तुम्ही पण नाचवली होती ना दिवटी, बरोबर आहे ना, हां आता बघूया कृष्णा कशी नाचवते, तुमच्या पद्धतीनं का कशी, काय तुम्ही पण नाचवली होती मान्य आहे मला, पण जरा बघूया याच्यामध्ये काय वेगळं घडतंय, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे कृष्णा त्याचबरोबर सगळेजण असतात आणि इकडे बाळजाबाई म्हणत असतात की नाही, आत्ता काहीतरी आपल्याला केलं पाहिजे. इकडे बाळजाबाई म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरी ही दिवटी नाचवली नाही पाहिजे. जर तिची हाडच आपण खिळखिळी करून टाकली तर दिवटी नाचवायचा प्रश्नच येत नाही, असं बाळजाबाईंनी ठरवलेलं असतं. जेव्हा
कारण आपण जिन्यात तेल ओतायचं आणि कृष्णी त्या जिन्यातनं पडणार, मी तिला प्रेमाने हाक मारणार आणि कृष्णी खाली येणार धावत आणि ती जिन्यातनं पडणार, त्या क्षणी तिची हाडं खिळखिळी होणार आहे, तिचा हात पाय कंबरड सगळंच जर मोडलं तर कशी दिवटी नाचवेल ती. जयकांत आणि त्याचबरोबर गणपत म्हणतो की हो, आणि जर तिने दिवटी नाचवली नाही तर मात्र मग आपल्या कुलदेवतेला जाऊन आल्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाहीत, त्याशिवाय ती दोघं जण एका रूममध्ये राहू शकत नाहीत असं गणपत सांगतो. मग चला, आता हाच प्लॅन आपला ठरलेला आहे असं त्यांचं म्हणणं असतं आणि त्या पद्धतीने ते दोघंही आता प्लॅन करत असतात. इकडे बाळजाबाई मात्र हे सगळं मुद्दाम जाणून बुजून करत असतात आणि नेमका त्यांचा हाच जो प्लॅन आहे तो ऐकलेला असतो तो म्हणजे थोरल्या सरकाराने. थोरले सरकार म्हणतात म्हणजे एवढं सहजासहजी ही लोक कृष्णेला या घरात टिकू देणार नाही असं त्यांच्या लक्षात आलेलं असतं. ते म्हणत असतात की आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे असं त्यांच्या डोक्यात सुरू आहे. इकडे कृष्णाने फरशी पुसायला सुरुवात केलेली असते. मैनावतीला आता बाळजाबाईंनी सांगितलेलं असतं की चालेल, तिला साडी देऊन ये जाती, बघूया पुढे काय करायचं आहे ते, असं सगळं ठरलेलं असतं. दुष्यंत मात्र शांतपणे बेडवर बसलेला असतो, त्याचं काम तो करत असतो आणि मैनावती येते आणि पाहते तर कृष्णी तिथं असते. ती म्हणते अगं एवढा बिदम निघत नाही वे, अजून पूजा व्हायची की. तेव्हा कृष्णा म्हणते नाही, फरशी साफ करत होते, नौकर आहेत की, आता काय नौकरांची जागा पण तू घेणार आहेस, असं तिने बोलून जाते. मैनावती आपलं कधी कधी चांगलं बोलते, कधी कधी वाईट बोलते, तिचा तिलाच पत्ता नसतो. तर इकडे कृष्णा सांगत असते की हो बरोबर आहे, पण असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र आता इकडे मैना म्हणते की ही साडी आणली. कृष्णा म्हणते ही साडी कशासाठी. तेव्हा ती सांगू लागते की अगं आज गोंधळाचा कार्यक्रम आहे, दिवटी नाचवायचे, मग ही पारंपरिक साडी आहे ना, हीच नेसावी लागणार आहे तुला, त्यासाठी आणलेली आहे. मग कृष्णाने ती साडी घेतलेली असते आणि मग त्यावेळेस मैनावती तिथं बोलत असते. ती म्हणत असते की अगं बाळजाबाई तुला बोलवत आहेत, जा बरं कशासाठी बोलवत आहेत बघ जा. आता इकडे थोरल्या सरकारांना तर कळत नसतं की काय करू, वरच्या रूममध्ये तर मी जाऊ शकत नाही आहे, पण आता कृष्णेला तर वाचवलं पाहिजे, कृष्णी तेलावरनं नाही पडली पाहिजे. कृष्णेचा फोन वाजत असतो, तिला बाळजाबाई खाली हाक मारत असतात, म्हणजे कृष्णीला इकडून थोरले सरकारच फोन करत असतात. ते मुद्दामच करत असतात कारण त्यांना माहिती असतं की बाळजाबाईंनी काहीतरी प्लॅन केलेला आहे आणि बाळजाबाईंचा प्लॅन फ्लॉप करण्यासाठी त्यांचं हे सगळं प्लॅनिंग असतं. आणि म्हणूनच हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता त्यांनी स्वतःहून या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि कृष्णेला सावरण्यासाठीच हे सगळं सुरू केलेलं असतं. काहीही झालं तरीही या सगळ्यातून कृष्णेला बाहेर काढायचं म्हणजे बाहेर काढायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे, तिला वाचवायचं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं घडत असल्यामुळं इकडे आता तोपर्यंत जयकांतने तेल ओतून ठेवलेलं असतं. बाळजाबाई खाली आवाज देत असतात. थोरल्या सरकारांना कळत नसतं की आता काय करू. आता एकच उपाय आहे, तो म्हणजे कृष्णीला फोन करायचा. कृष्णाला एवढं फोनमधलं कळत नसतं, ते फोनवर फोन लावत असतात. दुष्यंत म्हणत असतो की अगं बघ तरी जरा, तो फोन वाजतोय, तो सायलेंट तरी करून जा. आणि इकडे बाळजाबाई हाक मारतायत, त्या का बोलवतायत म्हणून मैनावती म्हणत असते अगं जागं बाई, तुझी सासू बोलवते तुला, काय म्हणते ती बघ, नाहीतर उगीच वेगळाच गोंधळ होऊन बसायचा, नाहीतर फाडाफाडा सुरू करायची ती बोलायला, माहिती आहे ना तुला, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र कृष्णा निघत असते, पुन्हा फोन वाजतो. तेव्हा त्या फोनचा रिंगचा जो आवाज आहे ना, त्याने दुष्यंत मात्र इरिटेट झालेला असतो. तो म्हणत असतो की काय चाललंय हे, जरा बंद कर ना तो फोन, तुला कळत नाही आहे का. तेव्हा कृष्णा तो फोन बघायला येते. त्यांचं अगदी चाललेलं असतं, इकडे यांचं तेल ओतून झालेलं आहे, आता मजा बघायची आहे असा यांचा प्लॅन ठरलेला असतो. आणि आता चला रेडी स्टेडी रेडी स्टेडी गो असं म्हणत तिघंही आता जिन्याच्या खाली जाऊन लपून बसतात. त्यांच्या डोक्यात असतं की कृष्णा आली की ती वरनं पडणार, कृष्णाची तंगडी मोडणार, त्याचबरोबर हाडं खिळखिळी होणार आणि आपण मात्र मजा घ्यायची आहे, असा त्यांचा सगळा प्लॅन ठरलेला असतो. आणि तिघंही थांबलेले असतात. इकडून बाळजाबाई जिन्याच्या खालून कृष्णाला आवाज देत असतात, परंतु बाळजाबाईंना आवाज दिलेला आहे. कृष्णेला आता काळजी वाटत आहे की बाळजाबाई कशाला बोलवतात, म्हणून बिचारी कृष्णी धावतच निघायचा विचार करत असते. परंतु इकडे मैनाबाई ती म्हणते की अगं तो फोन बघ. तिला कळतच नसते की काय करू, फोन बघू का काय करू, नक्की काय करू, यामध्ये कन्फ्युजन झालेलं असतं. आणि कृष्णा मात्र बिचारी आता धावतच सुटायचा विचार करते. तोपर्यंत दुष्यंत म्हणतो अगं तो फोन बघ, काय झालंय ते, कोणाचा फोन येतो एवढं सारखं सारखं. तिला कळत नसतं, ती म्हणते बघा ना आता तो बंद झाला, मला कुठं कळते त्याच्यात काय चालू आहे ते, असं म्हणत ती थांबते. आणि इकडे थोरले सरकार मात्र फोन करायचं काही केलं थांबत नसतात, फोनवर फोन लावत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे कृष्णा विचार करू लागते. कृष्णा म्हणते की नक्की काय चाललंय, थोरल्या सरकारांचा फोन आणि मग काहीतरी चालू आहे असं लक्षात येतं. आणि इकडे थोरले सरकार म्हणतात की आवाज आला. आता इकडे कृष्णालाही आवाज आलेला आहे, या तिघांनाही आवाज आलेला आहे, म्हणजे हे तिघं तर म्हणतात की चला
आपलं काम झालेलं आहे. अशा पद्धतीने त्यांचं बोलणं चाललेलं असतं. म्हणजे त्यांनी जो प्लॅन केलेला होता तो प्लॅन सक्सेस झाला आहे असं त्यांना वाटत असतं. आणि म्हणून ते तिघंही आता खुश होऊन येतात आणि म्हणतात चला कृष्णेची हाडं खिळखिळी झालेलीच असणार आहेत. म्हणून सगळेजण आता बघायला आलेले असतात आणि पाहतात तर काय त्यांना धक्का बसतो. कारण जिन्यातून पडलेली असते ती मैनावती असते आणि कृष्णी मात्र शाबूत असते, तिला काहीही झालेलं नसतं. आणि आता मात्र बाळजाबाईच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. कारण कृष्णीला काहीच नाही झालेलं. आता हा डाव तर बाळजाबाईवरच उलटलेला आहे. आता काय करायचं पुढं हा मोठा प्रश्न पडलेला असतो. कृष्णा निघालेली असते तेव्हा दुष्यंत तिला सावरतो आणि म्हणतो सावकाश कृष्णा असं तर सांगू लागतो. आणि मग कृष्णाला आठवतं इकडे थोरले सरकार तर म्हणतात की मी काहीच न करता हा तर प्लॅन यांच्यावर उलटलेला आहे. आता तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत. खरंच देवालाच काळजी आहे या सगळ्या गोष्टींची असं थोरले सरकार बोलू लागतात. आणि त्याचबरोबर खरंच कृष्णेची काळजी देवालाच आहे म्हणून तर या गोष्टी एवढ्या छान पद्धतीनं झालेल्या असतात. कृष्णेची काळजी देवानं केलेली असते आणि त्याचबरोबर कृष्णेचा जीवसुद्धा वाचवलेला असतो. इकडे दुष्यंतला तिनं सांगितलेलं सुद्धा असतं की मला या फोनमधलं एवढं काही कळत नाही आहे, तुम्हीच बघा आता काय होणार आहे असं म्हणत तिने दुष्यंतला त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या सुद्धा असतात. आणि इकडे बाळजाबाई दुष्यंतची काळजी करत त्याला म्हणतात दुष्यंतराव सावकाशा, नाही तुम्ही खाली येऊच नका, वरती बघा बरं तिथं काय झाले असं म्हणत त्या बोलू लागतात. तेव्हा दुष्यंत पाहतच राहतो. कारण तुळजा तिथून कृष्णा तिथून येते पण तिचं काही नाही आहे, पण माझ्या बाबतीत मात्र काळजी घेतली जाते हे दुष्यंतच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. सगळेजण जातात आणि सगळेजण आता मैनावतीला पकडतात. गणपतला आणि त्याचबरोबर जयकांतला बाळजाबाई सांगतात की तिला घेऊन जावं दवाखान्यात न्या, डॉक्टरकडे न्या, काय झाले ते बघा. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इथे आता ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. आणि मग आता तिथे भक्ती आलेली असते. कृष्णा म्हणते अगं भक्ती जा पीठ आण जा, तर जिन्यातलं तेल आहे ना जरा पुसून घेऊया. मग भक्तीला ती पाठवते पीठ आणायला. भक्ती पीठ आणायला जाते आणि मग भक्ती पीठ घेऊन येते. मग ती म्हणते की अगं आता ते पीठ आहे ना त्या पायऱ्यांवर टाक थोडं थोडं करून सगळं. मग भक्ती ते पीठ आहे त्या पायऱ्यांवरती पसरवू लागते. ती विचारते का गं काय करायचं हे पीठ टाकून. तेव्हा भक्तीला ती म्हणते अगं ते तेल आहे ना त्याने ती व्यवस्थित साफ होते ना म्हणून. आणि मग स्वतः भक्तीच्या हातातनं घेते म्हणते एक कापड आण. आता डबा भक्तीला देते आणि कापड आणायला पाठवते. भक्ती आता कापड आणायला जाते. भक्ती कापड घेऊन येते. मग कृष्णी आता कापड घेते आणि एक एक पायरी व्यवस्थित पुसून घेते. तेव्हा मात्र तिचा पाय घसरणार असतो, तोल चाललेला असतो. त्यावेळेस तिच्या मदतीला येतो म्हणजे दुष्यंत तिच्या मदतीला येतो आणि तिला म्हणतो अगं कृष्णा सावकाश ना असं म्हणत तिला सावरतो. बाळजाबाईंच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात कारण अजून तिथे गोंधळ व्हायचंय त्याच्या आधी हे दोघं जण एकत्र आलेले आहेत. यामुळं बाळजाबाईंची मात्र वाट लागलेली असते. त्यांना कळायचं बंद झालेलं असतं. बाळजाबाई विचार करू लागलेले असतात की आता काय होणार आहे या सगळ्याचं. कारण बाळजाबाईंच्या स्वप्नातही नव्हतं अशा पद्धतीने गोष्टी घडलेल्या असतात. त्यांना कधी वाटलंच नव्हतं की आपला दुष्यंत असा असेल किंवा त्या बाजूने एवढा झुकलेला असेल हा विचारही त्यांनी केलेला नव्हता. आणि आता दुष्यंत मात्र पूर्णपणे कृष्णाच्या तिथे याच्यात आलेला आहे आणि त्यामुळं इकडे बाळजाबाई मात्र पाहतच राहतात. बाळजाबाई म्हणत असतात की नाही काहीही झालं तरीही आता काहीतरी केलं पाहिजे आणि आता हे सगळं आपणच करायचं आहे. इकडे थोरले सरकार म्हणतात की अगं कृष्णा किती व्यवस्थित साफसफाई करून घेतलीस गं सगळी. कृष्णा म्हणते हो ना मला खूप जमतं. अहो घरी ना सगळी कामं मीच करायचे, अगदी गोटा साफ करायचा सगळं सगळं करायचे, कुठल्या गोष्टीला कधी कमी नाहीच केलेलं असं ती सांगू लागते. आणि तेव्हा मात्र थोरले सरकारांना ती म्हणत असते मला ना चुलीचं. आणि तेव्हा दीप्ती तिला थांबवते, भक्ती तिला थांबवते आणि म्हणते चल. इकडं थोरल्या सरकारांना खूप भारी वाटलेलं असतं कारण त्यांचा जो डाव आहे तो सक्सेस झालेला असतो. कृष्णेला काहीही झालेलं नसतं. इकडं मैनावतीला दवाखान्यात आणलेलं असतं. तिचा हात खूप दुखत असतो, तिचा हात मोडलेला आहे असं तिला वाटत असतं. आणि तेव्हा मात्र मैनावती तिथं बोलत असते. ती म्हणत असते ज्याने कोणी त्या जिन्यात तेल टाकलं होतं ना त्याची हाडं खिळखिळी झाली पाहिजेत, त्याचं कधीसुद्धा चांगलं होणार नाही आहे. त्यावर जयकांत तिला म्हणत असतो की अगं मीच टाकली होती गं ती, मीच केलं होतं ते सगळं. तेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा बाळजाबाई तिथे येतात आणि तो सांगू लागतो की हे सगळं मला बाळजाबाईंनीच करायला सांगितलं होतं. आता मात्र शिट्ट्या वाजू लागलेल्या असतात. मैनावती म्हणते म्हणजे. तेव्हा ती म्हणतोच ते सगळे सांगू लागतात की हे त्या कृष्णीला पाडायचा प्लॅन होता आमचा आणि तूच आलीस मध्ये धडपडायला, तुझ्यामुळं सगळा आमचा प्लॅन फेल गेलेला आहे असं यांचं सगळ्यांचं बोलणं चाललेलं आहे. आणि ते तिला बोलत असतात.
तेव्हा मात्र मैनावती म्हणत असते, अहो पण ह्यामध्ये माझी हाडं खिळखिळी झालेत ना, असं बोलणं चालू असतं. मैनावती चिडलेली असते. मैनावती म्हणत असते की बस झालं, यांच्या सगळ्यांमुळं मला का भोगायला लागतंय, हा विचार मैनावतीच्या डोक्यात आलेला असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की फायनली कृष्णाने दिवट्या नाचवलेल्या असतात आणि कृष्ण आता पुढच्या गोष्टीसाठी सज्ज झालेली असते. म्हणजेच कृष्णाने दिवट्या नाचवलेल्या आहेत आणि आता कृष्णा आणि त्याचबरोबर दुष्यंतची सुहागरात्र भक्तीने छान तयार केलेलं असतं तिला आणि तिला म्हणत असते की हे घे, आता हा दुधाचा ग्लास घेऊन तू नवऱ्याच्या खोलीत चालली आहे तुझ्या, अगं शेतावर नाही चाललेली. आणि मग आता भक्तीने सांगितल्याप्रमाणे कृष्णाने खांद्यावर पदर घेतलेला असतो, छान तयार झालेली असते आणि दुष्यंतच्या रूममध्ये येते. दुष्यंत तिला म्हणत असतो की तू माझी पत्नी आहेस कृष्णा, पण एक कर्तव्य म्हणून आपल्यामध्ये नवरा बायकोचं कोणतंही नातं नसेल आणि तो बाहेर चाललेला असतो. तेव्हा मात्र कृष्णा म्हणत असते की बाहेर जाऊन सगळ्यांना काय सांगणार आहात तुम्ही. तेव्हा मात्र तो कृष्णाकडे पाहतच राहतो. आता यांचं नातं कसं फुलणार हे आपण पुढे पाहणार आहोत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.